हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल टेक स्प्राउट. या चॅनलवर आपण टेक्नॉलॉजी आणि प्रोग्रामिंग रिलेटेड व्हिडिओज बघणार आहोत. या सिरीजमध्ये आपण लर्न प्रोग्रामिंग इन 15 डेज ही जर्नी स्टार्ट करत आहोत. दिस सिरीज इज स्पेशली फॉर कम्प्लीट बिगिनर जे कोडिंग स्टार्ट करू इच्छितात. आज आहे डे 1 प्रोग्रामिंग बेसिक्स. सो नेक्स्ट स्लाइड आहे व्हॉट इज प्रोग्रामिंग. Programming means giving instructions to a computer. Computer follows this instruction to perform tasks. Performing is used to build apps, website and software. So programming म्हणजे कम्प्युटरला instructions देणे. Programming is basically a way to communication with a computer. आपण कम्प्युटरला स्टेप बाय स्टेप सांगतो की कोणता टास्क परफॉर्म करायचा. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर ॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब, मोबाईल ॲप्स, वेबसाईट, गेम्स हे सगळं प्रोग्रामिंग वापरून बनलेलं असतं. सो इफ यू वॉन्ट टू बिल्ड ॲप्स ऑर सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग लर्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट पेज इज व्हॉट इज प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे काय? अ प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन रिटन इन प्रोग्रामिंग लँग्वेज. इट टेल्स द कम्प्युटर व्हॉट टू डू. प्रोग्राम सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. प्रोग्राम म्हणजे काय? तर प्रोग्राम म्हणजे इन्स्ट्रक्शनचा सेट जो कम्प्युटरला स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायला सांगतो. अ प्रोग्राम इज रिटन युजिंग अ प्रोग्रामिंग लँग्वेज. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला 2 नंबर्स ॲड करायचे असतील तर आपण कोड लिहू शकतो. कम्प्युटर हा कोड रन करून आपल्याला काय देतो? रिझल्ट देतो. सो मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे पायथॉनमध्ये. a is equal to 5, b is equal to 3. सो आपण प्रिंट a प्लस b जर केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे? 8 येणार आहे. सो हे आपण रन करून पाहू शकतो. सो नेक्स्ट पेज आहे कंपायलर वर्सेस इंटरप्रिटर. आता हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज कम्प्युटरला डायरेक्ट समजत नाही. सो वी नीड अ ट्रान्सलेटर. कंपायलर संपूर्ण प्रोग्राम एकदाच काय करतो? कन्व्हर्ट करतो. मग इंटरप्रिटर कोड काय करतो? लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करतो. सो कंपायलर म्हणजे काय? कन्व्हर्ट्स एंटायर कोड ॲट वन्स. फास्टर एक्झिक्युशन, हे खूप फास्टर एक्झिक्युशन आहे. आता याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं तर काय होणार आहे? पायथॉन युजेस अँड इंटरप्रिटर. फॉर एक्झाम्पलमध्ये ओके. सो नेक्स्ट मी इंटरप्रिटर काय करतो? कोड हा लाईन बाय लाईन काय करतो? एक्झिक्यूट करतो आणि ते डिबग करायला खूप इझी आहे. त्याचंच एक्झाम्पल आहे पायथॉन युजेस इंटरप्रिटर. आता याच्यामध्ये हाऊ कंपायलर वर्क्स आणि हाऊ इंटरप्रिटर वर्क्सची एक डायग्राम दिलेली आहे. सो फर्स्ट इज सोर्स कोड असतो, त्याच्यानंतर कंपायलर होतं, त्याच्यानंतर मशीन कोड अँड देन आउटपुट. सो हाऊ इंटरप्रिटर वर्क्स, पहिला सोर्स कोड नंतर इंटरप्रिटर होतं आणि नंतर आउटपुट. सो नेक्स्ट पेज आहे व्हॉट इज IDE. IDE म्हणजे काय? सो IDEचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. सो IDE कशाला हेल्प्स करतो? राईट कोड, रन कोड, डिबग एरर्स. सो काय IDE मध्ये आपण काय करतो? कोड लिहू शकतो, प्रोग्राम रन करू शकतो, एरर्स डिबग करू शकतो. आणि आपले हे पॉप्युलर IDEs काय आहे? VS कोड आहे, पायचार्म आहे, इक्लिप्स आहे. याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता? आपलं प्रोग्राम रन करू शकता. आता हा VS कोड आहे. VS कोडचा हा काय? इमेज आहे. सो ही VS कोडमध्ये इमेजमध्ये बघा हा जो दिसतोय हा काय आहे? ॲक्टिव्हिटी बार आहे. हा आहे एडिटर ग्रुप्स. त्याच्यानंतर खालचा जो हे सेक्शन दिसतोय याला म्हणतात प्रायमरी सायडर बार आणि हा जो आहे स्टेटस बार. सो या प्रकारे आपण इथून न्यू फाईल घेऊन आपण हे प्रोग्राम याच्यामध्ये टाईप करून आपण डायरेक्टली रन करू शकतो. सो तुम्ही काही पण वापरू शकता, VS कोड, पायचार्म, इक्लिप्स एक्सेट्राच. सो नेक्स्ट आहे आपण एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम घेतलेला आहे. प्रोग्रामिंग शिकवताना सर्वात पहिला प्रोग्राम जो असतो तो कोणता असतो? हॅलो वर्ल्डचा असतो. दिस इज मोस्ट बेसिक प्रोग्राम इन प्रोग्रामिंग. पायथॉनमध्ये कोड जो असतो तो अशा प्रकारे लिहिला जातो. प्रिंट हॅलो वर्ल्ड म्हणजे कसं होणार? ज्यावेळेस आपण प्रिंट करेल त्यावेळेस काय होणार? याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड हा मेसेज दिसणार.
सो प्रॅक्टिससाठी मी 2-3 प्रिंट घातलेले आहेत, म्हणजे मेसेज घातलेले आहेत. माय नेम इज वैष्णवी, प्रिंट सिटी XYZ, प्रिंट लर्निंग प्रोग्रामिंग. सो ते आता रन केल्यानंतर डायरेक्टली काय दिसणार, माय नेम इज वैष्णवी, सिटी काय दिसणार ती XYZ आणि लर्निंग प्रोग्रामिंग. सो आज आपण प्रोग्रामिंगची बेसिक समजून घेतली. ठीक आहे. हा होता आपला सिरीजचा डे 1. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप शिकणार आहोत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, त्याच्यानंतर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.